इंडियन मीडिया किती दुटप्पी आहे बघा, किती डबल ढोलकी येते बघा. कालपर्यंत जोपर्यंत युद्ध चालू होतं तोपर्यंत यांचे थंबनेल काय असायचे माहितीये? इराण की धरती काप उठी, अब नहीं बचेगा इराण. आता शस्त्र संधी झाल्यानंतर झुकतीये दुनिया, झुकाने वाला चाहिए, आणि तिथे इराणचा फोटो. फक्त टीआरपी साठी यांची लाळ घोटेगिरी चालू असते. आता ह्यांना आपल्या देशाच्या इमेज विषयी तर अजिबात घेणं देणं नसतं. बिस्किट मिळालं की भुकत राहिलं पाहिजे, हीच ह्यांची टॉप प्रायोरिटी आहे. मागे जेव्हा आपलं सिंदूर ऑपरेशन चालू होतं माहितीये, आपली सेना जीवाची बाजी लावत होती, तेव्हा यांच्या फेक न्यूजनी सैन्याच्या मेहनतीवरती अक्षरशः पाणी फिरवलं होतं. हे वॉशिंग्टन पोस्टची बातमी बघा. खूप मोठा पेपर आहे, खूप जुना पेपर आहे आणि जगभरात वाचला जातो. म्हणजे ते तिथल्या राष्ट्रपतीला सुद्धा अमेरिकेच्या सोडत नाहीत. त्यांनी सरळ सरळ सिंदूर ऑपरेशनच्या वेळेस काय म्हटलं माहितीये इंडियन मीडियाला? अतिराष्ट्रवाद आणि अतिशयोक्तीपूर्ण दावे हे इंडियन मीडियाने मांडलेले आहेत, काल्पनिक वास्तविकता पसरविलेली आहे. आता ही बातमी बघा, कशी हेडलाईन दिली बघा. थँक्यू पाकिस्तान, संजय राऊत ऐसा क्यू बोले. आता संजय राऊत असं म्हणालेले नाहीयेत, त्यांनी डोनाल्ड ट्रम्पचा दाखला दिलेला आहे, पण मुद्दाम मोडून तोडून ही हेडलाईन दिलेली आहे. आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगा संजय राऊत काय म्हणालेले आहेत. आपल्याला काय त्यांची बाजू नाही घ्यायची, पण मीडियाने काय असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे याच्यावरती तुमचं मत मांडा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.